नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 19 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट आपण 2026 हे पाहतोय आपण महत्वाचे 12 प्रश्न. मित्र कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने रोज मी 12 प्रश्न घेत असतो आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करत जा. आणि व्हिडिओ पाहताना जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला मदत होऊ शकते. आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला माहितीसहित समजेल. कालचा प्रश्न होता, मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? इथे चुकून झालेला आहे. कालचा प्रश्न पाहिजे, इथं आजचा झालेला आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, इथे काय पाहिजे? कालचा प्रश्न. ओके. उत्तर आहे निकिता पोरवाल. त्यांचं नाव काय मित्रांनो? निकिता पोरवाल हे जे आहेत त्यांनी मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. कुठे होणार स्पर्धा? व्हिएतनाममध्ये. आजचा पहिला प्रश्न, 15 ऑगस्ट 2026 रोजी 7.7 तीव्रतेचा भूकंप कोणत्या बेटाजवळ झाला? तर उत्तर आहे फ्लोरेस बेटाजवळ झालेला आहे. फ्लोरेस बेटाजवळ 7.7 तीव्रतेचा भूकंप 15 ऑगस्ट 2026 रोजी. ठिकाण इंडोनेशियातील फ्लोरेस बेटाच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ 7.7. देश कोणता? इंडोनेशिया. भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला, नंतर तो मागे घेण्यात आला. फ्लोरेस बेट इंडोनेशियातील लेसर मुर्दा बेटा समूहाचा भाग. इंडोनेशियाची राजधानी काय मित्र? जकार्ता आहे. इंडोनेशिया पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये असल्यामुळे भूकंप प्रवण देश आहे, लक्षात असू दे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, सध्याच्या नियमानुसार टीव्ही कार्यक्रमात एका तासात जाहिरातीची कमाल मर्यादा किती आहे? पाहिला गेलं फक्त आणि फक्त 12 मिनिटं आहे, हे लक्षात असावं. विद्यमान नियमानुसार टीव्ही कार्यक्रमात प्रति तास कमाल 12 मिनिटं जाहिरात असू शकते. 10 मिनिटं व्यावसायिक जाहिरात आणि 2 मिनिटं वाहिनीचा स्वप्रचार. 29 मे 2026 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने 12 मिनिटाची मर्यादा कायम ठेवली. कोणता तरतूद आहे? केबल टेलिव्हिजन नेटवर्क रूल्स 1994, रूल नंबर 7/11 शी संबंधित आहे, लक्षात असावं आपल्याला. नेक्स्ट तिसरा प्रश्न, सर्वानी कोणत्या प्रकारचे एआय मॉडेल आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. स्वर वाणी हे कोणत्या प्रकारचे मॉडेल आहे, असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलाय. तोही आपल्याला माहित असणं मित्र हो खूप महत्वाचं आहे. पाहिला गेलं तर स्वयंचलित भाषण ओळख मॉडेल आहे, लक्षात असू दे. सर्वानी काय? स्वयंचलित भाषण ओळख मॉडेल आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, भारत अमेरिका नौदलाचा 2026 मधील ईओडी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? प्रश्न काय विचारलाय मित्र हो? भारत अमेरिकेचा नौदलाचा 2026 मधील ईओडी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? पाहिला गेलं त्याचं उत्तर आहे कोची मध्ये तो नियोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. भारत अमेरिका नौदल ईओडी सराव. सहभागी भारतीय नौदल आणि अमेरिकन नौदल हे दोघं इथे सहभागी आहेत. सराव स्लेवेज एक्सप्लोसिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल, लक्षात ठेवा सरावाचं नाव होतं. ठिकाण दक्षिण नौदल कमांड कोची. कालावधी होता 10 ते 14 ऑगस्ट 2026, लक्षात असू दे. स्वरूप द्विपक्षीय नौदल सराव. उद्देश काय होता? एक्सप्लोजिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल म्हणजे ईओडी, डायव्हिंग, सागरी बचाव, माईन शोधणे, निष्क्रिय करणे, दोन्ही नौदलांमध्ये इंटरप्रोबॅबिलिटी वाढवणे. भारत अमेरिका नौदल 2005 पासून स्लेवेज आणि ईओडी प्रकारच्या संयुक्त सरावात सहभागी होतो. 2023 मध्ये स्लेवेजची 7वी आवृत्ती होती, कोचीमध्ये झाली होती आणि सध्याची कितवी असणार मित्रांनो? 8वी आवृत्ती आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. 2005 पासून याची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न आपण पाहतोय. पाचवा प्रश्न मित्रांनो लक्षात असू दे की प्रश्न काय आहे? पीएम मोदी यांनी नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी मांडलेल्या सप्तधारामध्ये खालील कोणत्या क्षेत्राचा समावेश आहे? पाहिला गेलं तर वरील सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. सॉफ्ट पॉवर असेल, हरित निळी अर्थव्यवस्था असेल आणि तंत्रज्ञान नवकल्पना असेल, म्हणजे वरील सर्वांचा समावेश आहे. ठीक आहे. सप्तधारा विकसित भारतातील 7 प्रमुख क्षेत्र. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पीएम मोदी यांनी विकसित भारताच्या दिशेने सप्तधारा ही 7 प्रमुख क्षेत्रांची नवकल्पना मांडली. असेल उत्पादन क्षेत्र असेल, कृषी अन्न उत्पादन प्रक्रिया असेल, तंत्रज्ञान नवकल्पना असतील, गतिशक्ती पायाभूत सुविधा, संरक्षण असेल, हरित निळी अर्थव्यवस्था असेल आणि सॉफ्ट पॉवर असेल. लक्षात ठेवा
एक, दोन, तीन, चार, पाच, छे, सात एवढे 7 प्रमुख धारांमध्ये नाव काय पडलं? सप्तधारा. ठीक आहे, आपल्याला हे माहित असावं. नेक्स्ट 6वा प्रश्न आपण पाहतोय. 2026च्या युरोपियन ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये एका स्पर्धेत 4 सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणारी खेळाडू कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एकदा, 2026च्या युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एका स्पर्धेत 4 सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणारी खेळाडू कोण? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपण जर पाहायला गेलं, याचं उत्तर आहे एमी हंट. काय नाव आहे? एमी हंट हे त्यांचं नाव आहे. म्हणजे युरोपियन ॲथलेटिक्समध्ये 4 सुवर्ण पदक जिंकणारी लेडीज. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. हेमी हंट ब्रिटन ऐतिहासिक 4 सुवर्ण पदकाची कामगिरी. एमी हंट हिने 2026 युरोपियन ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त कामगिरी करत इतिहास रचला. नाव हेमी हंट, देश ग्रेट ब्रिटन. क्रीडा प्रकार ॲथलेटिक्स स्प्रिंट आहे, लक्षात ठेवा. युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 26. ठिकाण बर्मिंगहॅम, इंग्लंडमध्ये झालेली स्पर्धा आहे. कालावधी होता 10 ते 16 ऑगस्ट 2026, लक्षात असू दे. ऐतिहासिक कामगार एका युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरली. सुवर्ण कोणत्या प्रकारात? पहिला आहे 100 मीटर महिलांच्या रनिंगमध्ये, नंतर दुसरा आहे 200 मीटर महिला, तिसरा आहे रिलेमध्ये सुद्धा 4x100 रिलेमध्ये, आणि मिश्र 4x100 मध्ये. मग चारही जागी त्याने सुवर्ण पदक जिंकलंय. आणि 4x100 मीटरमध्ये रिलेमध्ये ग्रेट ब्रिटनने 39.97 सेकंदाचा युरोपियन विक्रम नोंदवला. 100 मीटरमध्ये एमी हंटने 11 सेकंदात वेळाचं सुवर्ण पदक जिंकले. ही कामगिरी युरोपियन ॲथलेटिक्सच्या इतिहासातील अत्यंत उल्लेखनीय कामगिरी ठरलेली आहे. एमी हंट, लक्षात ठेवा, युरोपियन ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्ण जिंकणारी पहिली महिला ठरलेली आहे. पुढे 7वा प्रश्न. गजगौरव पुरस्कार 2026च्या कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. गज गौरव पुरस्कार पाहायला गेलं, हत्ती संवर्धनासाठी हा पुरस्कार दिला जातो, लक्षात असू दे. ठीक आहे, हत्ती संवर्धनासाठी पुरस्कार. गजगौरव पुरस्कार क्षेत्र हत्ती संवर्धन. जागतिक हत्ती दिन कधी असतो? 12 ऑगस्ट, तेव्हा हा दिलेला आहे. पुरस्कार वितरण 13 ऑगस्ट. राष्ट्रीय उत्सवाचे ठिकाण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. संबंधित मंत्रालय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. सुरुवात झाली 2022 अंतर्गत प्रोजेक्ट एलिफंटा. 26 मध्ये हत्ती संवर्धनासाठी उत्कृष्ट कामासाठी करणाऱ्या 7 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. शॉर्टकट माहिती. गजगौरव पुरस्कार हत्ती संवर्धन उत्कृष्ट कामगिरी, प्रोजेक्ट एलिफंटा पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालय अंतर्गत. ओके, कुठे दिला गेला? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. 8वा प्रश्न. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? मित्रांनो, अर्जुन पुरस्कार पाहायला गेलं तर तो क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे आणि क्रीडा क्षेत्राच्या जे उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांच्यासाठी हा दिला जातो. डिटेल पाहूया याच्याबद्दल. फक्त हाच पॉईंट लक्षात ठेवू नका, पुढे पण लक्षात ठेवा. पुरस्काराचे नाव अर्जुन पुरस्कार 25-26 ला दिला गेला. पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचा एक भाग. 25 मध्ये अर्जुन पुरस्कारासाठी 17 खेळाडूंची निवड झाली. किती? ओके, 17 खेळाडूंची काय झाली? निवड झाली. अर्जुन पुरस्कार उद्देश क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे. क्रीडा प्रकार बुद्धिबळ असेल, ॲथलेटिक्स असेल, हॉकी असेल, बॅडमिंटन असेल, कबड्डी असेल, बॉक्सिंग, पॅराथलेटिक्स, नेमबाजी, रोईंग. 17 खेळाडू. पहिला आहे दिव्या जितन देशमुख, दुसरी आहे तेजस्विन शंकर, तिसरा आहे लाल रेमा सियामी, राजकुमार पाल, प्रियंका गोस्वामी, तृषा जॉली, गायत्री गोपीचंद, सुरजीत पूजा, स्वप्नील खांडेलवाल, लक्षात ठेवा. मंदिर एकता ध्यान, विदिता संतोष गुजराती, अरविंद सिंह, धनुष श्रीकांत, अखिल शोरन. एकूण 17 खेळाडूंचा समावेश आहे. अर्जुन पुरस्कार युवा व क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या अंतर्गत दिला जातो आणि अर्जुन पुरस्कार क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, चलो पुढे जाऊया आपण. 9वा प्रश्न. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी भारतीय लष्कराच्या जनरल धीरज सेठ यांना कोणता सन्मान दिलेला आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. तर उत्तर आहे मानद जनरल पद दिलेले आहे. कुठलं? मानद जनरल. कुणाला? भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना, लक्षात असू दे. आपण पाहतोय 10वा प्रश्न. जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये भारतातील सर्वोच्च मानांकित संस्था कोणती? तर उत्तर आहे IIT दिल्ली, लक्षात ठेवा. उत्तर काय? IIT दिल्ली आहे. ठीक आहे, पाहायला गेलं जागतिक क्रमवारीत कोण आहे? IIT दिल्ली हे मानद पद त्यांना मिळालेलं आहे.
हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. उत्तर काय? IIT दिल्ली. नेक्स्ट 11वा प्रश्न, UCI पॅरासायकलिंग रोड प्रिन्स सर्व्हिस मध्ये भारतीय सायकलिस्टना किती पदके जिंकली आहेत? तर बघा, भारतीय पॅरासायकल वाल्यांनी तर 12 पदके एकूण जिंकलेली आहेत. खूप अभिमान आहे आपल्या देशासाठी, लक्षात असू दे. ठीक आहे, पुढं 12वा प्रश्न, 26 मधील आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? पाहिलं गेलं तर रोमानियामध्ये ते करण्यात आलेलं आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते? ऑप्शन आहे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.